मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत। यवतमाळमध्ये सकल हिंदू समाजाकडून भव्य हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला आणि यात विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या असून बाबा कालीचरण सुद्धा दाखल झालेत। सकल हिंदू समाज पुसदच्या वतीनं आज लव जिहाद विरोधात मोर्चा काढण्यात येतोय। लव जिहाद, धर्मांतरण, गोहत्या विरोध आणि जनसंख्या नियंत्रण कायद्याच्या मागणीसाठी हिंदू गर्जना मोर्चाचं आयोजन यवतमाळच्या पुसद शहरात करण्यात आलंय। वसंतराव नाईक चौकातून मोर्चाला सुरुवात झाली असून यशवंत रंग मंदिर इथे होणाऱ्या सभेला कालीचरण महाराज मार्गदर्शन करणार आहेत। भास्कर मेहरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। भास्कर, यवतमाळमध्ये जो मोर्चा निघालाय, कोण कोण सहभागी आणि काय मागण्या? श्वेता, पुसदच्या वसंतराव नाईक जो चौक आहे या चौकातून या सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि या मोर्चामध्ये कालीचरण महाराज जे आहे ते सहभागी झालेले आहेत। त्यानंतर या ठिकाणचे जे राजकीय पुढारी आहेत किंवा सामाजिक जे कार्यकर्ते आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग या ठिकाणी दिसून येतो आहे। दुसरं एक की या मोर्चाच्या स्वागतासाठी संपूर्ण बाजारपेठ जी आहे ती इथल्या प्रतिष्ठानचे जे मालक आहेत त्यांनी बंद ठेवलेली आहे। शिवाय या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी चोख ठेवण्यात आलेला आहे। सध्या हा जो मोर्चा आहे बस स्टेशन मार्ग, सुभाष चौक मार्ग हा आता सध्या या ठिकाणी निघालेला आहे आणि अत्यंत शांतता हा जात असला तरी घोषणाबाजी मात्र मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे। भास्कर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। यवतमाळमध्ये हिंदू जनजागृती मोर्चा निघालेला आहे, काही संघटना यामध्ये सहभागी झाल्या आहेत। हिंदू गर्जना मोर्चा, काही मागण्या आहेत त्यांच्या लव जिहाद विरोधात आणि त्याचसोबत इतर असे काही मुद्दे घेऊन यवतमाळच्या पुसद या ठिकाणी मोर्चामध्ये बाबा कालीचरण सुद्धा सहभागी झालेत। आणखी एक मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेत। धनंजय मुंडे रुग्णालयात असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट होऊ शकली नव्हती, म्हणून काल धनंजय मुंडे यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या निवासस्थानी गेलेले आहेत आणि तिथे त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे फडणवीसांनी। रुग्णालयामध्ये त्यांची भेट घेण्यासाठी जाऊ शकले नव्हते, मात्र काल डिस्चार्ज मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी थेट त्यांच्या निवासस्थानी जाऊनच धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली। मुंबईतल्या धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी गेले होते आणि त्यावेळची ही दृश्य आहेत, फोटो आहेत। गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे रुग्णालयात उपचार घेत होते। या संदर्भात अधिक बोलूया, तुषार उपणवर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तुषार, फडणवीस थेट धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी, त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी घरी गेले होते, काय अधिक कळतंय? धनंजय मुंडेच्या अपघातानंतर धनंजय मुंडेंना बीच कँडी या मुंबईतल्या रुग्णालयामध्ये त्यांचे गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते। गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षासहित सर्व पक्षांचे प्रमुख नेते धनंजय मुंडे यांची बीच कँडी रुग्णालयामध्ये जाऊन तब्येतीची विचारपूस करत होते। मात्र या दरम्यानच्या काळामध्ये राजकीय अनेक घडामोडी घडत होत्या, त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेता आली नव्हती। मात्र धनंजय मुंडे यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते आता घरी विश्रांती घेत आहेत। तेव्हा आज काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली, त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधला, अपघात नेमका का झाला याची विचारपूस केली आणि त्यांना विश्रांतीचा देखील सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास आपल्याला चर्चा झाल्याची माहिती मिळते। धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि त्याच वेळची ही काही दृश्य आहे, देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या निवासस्थानी गेले असता तब्येतीची विचारपूस केली। रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेता येणं शक्य झालं नव्हतं आणि म्हणूनच डिस्चार्ज मिळाल्यानंतर धनंजय मुंडेंच्या घरी गेलेत फडणवीस। मुंबईतल्या गोरेगाव इथल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणामध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीनं जुलै महिन्यामध्ये अटक केली होती आणि संजय राऊत यांच्यावरती ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात या प्रकरणातील सर्व 5ही आरोपींवरती आरोप निश्चित करण्यात येणार आहेत। 24 जानेवारी रोजी संजय राऊत यांच्यासह या प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत, वाधवान ब्रदर्स यांच्यावरती होणाऱ्या आरोप निश्चितीवेळी
सत्र न्यायालयामध्ये सर्व आरोपी हजर राहणार आहेत आणि या प्रकरणामध्ये 100 दिवसांनंतर संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये जामीन मिळाला होता. थेट जाऊयात, मुख्यमंत्री बोलतायत तिथे. खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे मागच्याच आठवड्यात मकर संक्रांत झालेली आहे, त्यामुळे सगळ्यांनीच गोड गोड बोलायचं आहे. आणि मी देखील नुकताच दावोसला देखील जाऊन आलो. पवारसाहेब अनुभवी आहेत, त्यांना माहीत आहे. कोणी काही म्हटलं तरी सुद्धा आपल्या राज्यासाठी मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी एमओई झालेत आणि त्याचं एक्झिक्युशन देखील होईल, अंमलबजावणी देखील होईल. शेवटी हे सर्व आपल्या राज्यातल्या विविध भागांमध्ये हे सगळे उद्योग येणार आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं सहकार्य नक्कीच अपेक्षित आहे. पवारसाहेब नेहमीच सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. ते एक अनुभवी नेते आहेत, ज्यांनी गेले अनेक वर्ष या राज्यात आणि देशामध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांचं योगदान देखील फार मोठं आहे. आणि म्हणून कुठला माणूस सत्तेवर बसलाय हे न पाहता या राज्यामध्ये राज्याच्या हितासाठी, राज्याच्या भल्यासाठी आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना मदत होण्यासाठी ते नेहमी मार्गदर्शन करतात. मला देखील ते जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा फोन करतात, सूचनाही करतात, मार्गदर्शनही करतात. मी त्यांचा मनापासून आभारी आहे. आणि सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं जे योगदान आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही. आणि म्हणून आज ज्यांनी उच्चांकी ऊस उत्पादन घेतलेले शेतकरी, उच्चांकी उत्पादन कौशल्य दाखवलेले साखर कारखाने, कार्यक्षम कर्मचारी, साखरेचा उत्कृष्ट उतारा याबद्दल ज्यांचा सन्मान या ठिकाणी आज होणार आहे, या सर्वांच्याच प्रयत्नातून साखरेचं हे विशाल असं साम्राज्य आज राज्यात उभं आहे. आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या पुरस्कारांना देखील मोठं महत्त्व आहे. खरं म्हणजे एखादा माणूस जेव्हा चांगलं काम करतो, संस्था चांगली काम करते आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना फायदा होतो, अशा लोकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्यानंतर आणखी चांगलं काम करू लागतात. त्यांची जबाबदारी आणखी वाढते आणि इतरही त्यांची प्रेरणा घेतात आणि स्फूर्ती घेतात आणि आणखी लोक चांगलं काम करू लागतात. प्रत्येकामध्ये एक स्पर्धा निर्माण होते, आपणही चांगलं काम केलं पाहिजे आणि त्यामुळे समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते. नक्की समाजालाच पर्यायी त्याला फायदा होत असतो. आणि म्हणून या पुरस्कारांना मी मुद्दाम या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलो आहे. कृषी उत्पन्नावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगात खरं म्हणजे वस्त्रोद्योगानंतर साखर उद्योगाचा नंबर लागतो. देशाच्या विकासामध्ये आणि विशेषतः ग्रामीण भागाच्या विकासात या उद्योगांचं मोठं योगदान आहे. संशोधन समृद्धी हे आपल्या संस्थेचं ब्रीद वाक्य आहे. संशोधन, विकास तसेच प्रशिक्षण व विस्तार हीच आपल्या संस्थेची प्रमुख उद्दिष्ट आहे. ऊस उत्पादनापासून साखर निर्मितीच्या तंत्रापर्यंत विविध टप्प्यांवर आधुनिकीकरण कसं करता येईल याबाबतच्या संशोधनाचं अत्यंत महत्त्वाचं काम वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सातत्याने करते. त्यामुळे मी पुन्हा एकदा या संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देखील देतो. विशेष करून जालन्याला देखील संस्थेने विविध ऊसाची बेने निर्माण केली. त्याचा मराठवाडा आणि खानदेशातल्या शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होतोय. विदर्भात देखील आता केंद्र उभारण्यात येणार आहे. अंबोली येथे अवर्षणग्रस्त परिस्थितीत टिकणारी जात संस्थेने विकसित केली. असे नवीन नवीन प्रयोग ही संस्था करते आहे. आणि आज आपण पाहतोय चालू गळीत हंगामामध्ये 508.62 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालं आणि 47.77 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालंय. खरं म्हणजे ही मोठी बाब आहे. आणि खऱ्या अर्थाने जगामध्ये आपल्या महाराष्ट्राचा 3रा क्रमांक आहे. हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अभिमानाची, अभिनंदनाची बाब आहे.
भारत आणि ब्राझील आणि महाराष्ट्र. आणि या आजच्या या पुरस्कारांपैकी देखील 21 पुरस्कार, या राष्ट्रीय पुरस्कारांपैकी 21 पुरस्कारांपैकी 9 पुरस्कार आपल्या या महाराष्ट्राला मिळालेत. त्याबद्दल देखील मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यामुळे राज्यामध्ये गेल्या वर्षी 137.20 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन आणि 12.6 लाख मेट्रिक टन साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी झालेला आहे. खरं म्हणजे साखरेचा वापर आणि त्यानंतर इथेनॉलचा वापर हे देखील आपल्या साखर कारखान्यासाठी महत्त्वाचं होतं. आणि मग देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांनी इंधनामध्ये 10% इथेनॉलचा समावेश करण्याची परवानगी दिली. ती आणखी वाढते. मला परवा भेटले होते, ते म्हणाले हे वाढत जाईल आणि 100% इथेनॉलचा वापर करणारी वाहनं देखील निर्माण होतील. खरं म्हणजे हे यामुळे आपल्या साखर कारखान्यांना एक प्रकारची नवसंजीवनी मिळते आहे. महाराष्ट्रामध्ये 106 साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे आणि चालू हंगामात देखील मोठ्या प्रमाणावर इथेनॉल निर्मिती व्हायला पाहिजे. ऊसाचं वाढतं क्षेत्र, वाढतं उत्पादन, गाळपाशिवाय राहणारा ऊस, अशी अनेक आव्हानं साखर कारखान्यांसमोर आहेत, या उद्योगासमोर नक्कीच आहेत. आणि म्हणून सहकार क्षेत्रात ज्यांचा शब्द मगाशी म्हटल्याप्रमाणे यानंतर जम्मूमधले एक मोठी बातमी येते. जम्मू काश्मीर दुहेरी स्फोटांनी हादरून गेलेले आहे. नरवाल भागामध्ये 2 स्फोट झालेले आहेत आणि जम्मू काश्मीर दुहेरी स्फोटांनी हादरून गेले. नरवाल भागामध्ये 2 स्फोट झालेत. या स्फोटांमध्ये 6 नागरिक जखमी झालेत. या स्फोटाबाबत अद्याप काही स्पष्टता समोर आलेली नाही. मात्र दुहेरी स्फोटांनी जम्मू काश्मीर हादरून गेल्याची मोठी बातमी, आताची सगळ्यात मोठी बातमी. नरवाल भागामध्ये 2 स्फोट झालेत आणि त्यानंतर आता तपास यंत्रणा तिथे दाखल झालेल्या आहेत. जम्मूच्या नरवाल या भागामध्ये स्फोट झाल्यानंतर 6 जण यामध्ये जखमी झालेत आणि स्फोटाबाबत अद्याप काही स्पष्टता समोर येत नाहीये. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, कुठे झाला, कोणी घडवला, नेमकं त्यामागे काय होतं, या सगळ्याचे अपडेट्स आपल्याला मिळतीलच. मात्र अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, जम्मूच्या या कोणत्या भागामध्ये स्फोट आणि कधीची ही सगळी घटना, काय सविस्तर तुमच्याकडे माहिती आहे? ज्या पद्धतीने माहिती मिळते की जम्मूच्या जे माहिती आहे त्यामध्ये जम्मू स्फोट झालेला आहे आणि याच भागातून राहुल गांधी यांची यात्रा जात आहे आणि याच भागामध्ये जम्मूचा स्फोट झाला आहे. त्यामुळे अतिशय धक्कादायक आहे, कारण की या भागामध्ये ज्या पद्धतीनं घटना घडत असतात आणि त्यामुळे मोठी सुरक्षा व्यवस्था जसे नरवाल जो परिसर आहे त्या भागात स्फोट झाले आहे. 6 लोक घायल झाले आहे. जम्मूचे ते नरवाल हा जो परिसर आहे साधारणतः दुपारी दुपारच्या दरम्यान हा घटनाची माहिती मिळाली आहे आणि या सगळ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. परिसराची घेराबंद केली आहे आणि पोलीस कर्मी शोध घेत आहे. जी प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. यानंतर पुन्हा आपण जम्मूमध्ये जाणार आहोत. तिथे खासदार संजय राऊत बोलतायत. हम यहाँ काम करेंगे, लोगों के प्रश्न. पोलिसांनी तिघांविरोधात पॉक्सो सह आयटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. आमचे प्रतिनिधी प्रशांत पांडे आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत. अतिशय धक्कादायकच ही घटना म्हणावी लागेल, काय सविस्तर सांगाल? नक्कीच घाटकोपर पोलिसांनी 3 मायनर मुलांना अटक करून त्यांना डोंगरी सुधारगृहात रवानगी त्यांची केलेली आहे. मात्र मुलगी जेव्हा शौचालयाला गेली त्यावेळी त्या तिघांनी तिचा बलात्कार केला एकाने आणि दोघांनी जे आहे ते व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावरती अपलोड केला. हे व्हिडिओ त्याच्या भावाने पाहिला. त्यानंतर त्या भावाने ती माहिती घरच्यांना दिली आणि घरच्यांनी जाऊन घाटकोपर पोलिसांकडे जाऊन तक्रार दिला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून तिघांना अटक केलं आणि त्यानंतर त्यांची रवानगी जी आहे ती डोंगरी बालगृह ह्याच्यात केलेली आहे. मात्र पुढचा तपास पोलीस अजून करत आहेत आणि त्या पूर्ण घाटकोपर या परिसरामध्ये या केस नंतर लोकांमध्ये एक रोष आणि राग जे आहे ते समोर आलेला आहे. मात्र पोलिसांनी आता पुढची तपास जे आहे करून जे घरचे आहेत जे आरोपीचे आहेत त्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांना नोटीसही बजावलेली आहे की पुढे या सर्व गोष्टीमध्ये त्यांना लक्ष देणं खूप गरजेचं आहे. प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी. मात्र अतिशय धक्कादायक घटना. घाटकोपर इथली एका गतिमंद मुलीवरती 3 अल्पवयीन आरोपींनी अत्याचार केलेत.
नागपुरातला आणखी एक धक्कादायक बातमी ती म्हणजे नागपूरच्या खापा तालुक्यातील सुरेवानी गावात एका महिलेवरती सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना। यामध्ये 3 आरोपी सामील होते। पोलिसांनी तातडीने तपास करत या 3ही आरोपींना अटक केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती आणि ती एकटी असल्याचं पाहून आरोपींनी तिला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केले। इतक्यावरच ते आरोपी थांबले नाहीत तर कुऱ्हाडीनं वार करून तिची हत्या केली आणि त्यानंतरही तिच्यावर अत्याचार केले। या घटनेमुळे आसपासच्या परिसरात संतापाची लाट उसळली आहे। तपासादरम्यान आम्हाला माहिती मिळाली, गुप्त माहिती, की यामध्ये आणखी 2 आरोपींचा समावेश आहे। त्यावरून आम्ही इतर 2 आरोपींना अटक केली 16 तारखेला आणि 16 तारखेलाच ज्या पीडित होत्या जखमी त्यांचा मृत्यू झाला आणि त्याबाबत आम्हाला मेडिकल सूचना प्राप्त झाली हॉस्पिटल येथून मृत्यू झाल्याबाबत। त्यावरून सदर गुन्ह्यामध्ये कलम 302 भागाची वाढ करण्यात आली। ब्रेक नंतर तुमचं स्वागत आणि आता एक मोठी बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसंदर्भातली। 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावरती आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मोदींच्या बीकेसीत होणाऱ्या सभेपूर्वी 35 वर्षीय घुसखोराला सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतलं। रामेश्वर मिश्रा असं घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीचं नाव आहे। मिश्रा हा 13 जानेवारी रोजी जारी करण्यात आलेल्या NSGचं ओळखपत्र घालून एसपीजीचं कडं ओलांडण्याच्या प्रयत्नात होता आणि तब्बल 30 मिनिटं मुंबई पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आणि त्याला कोर्टात हजर केलं असता 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। दावोसमध्ये करार करणाऱ्या 3 कंपन्या या महाराष्ट्रातीलच असल्याचा आरोप विरोधकांनी केला आणि याला सरकारकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं। न्यू इरा क्लीन टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, वरद फेरो अलाइज प्रायव्हेट लिमिटेड आणि राजुरी स्टील अँड अलॉय इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या 3ही कंपन्यांच्या गुंतवणुकीवरून विरोधक शिंदे फडणवीस सरकारवरती टीका करतायत। मात्र यामध्ये काहीही तथ्य नसून विरोधक राज्यातल्या जनतेची दिशाभूल करतायत आणि या 3ही कंपन्या महाराष्ट्र राज्यामध्ये होणार असून यात होणारी गुंतवणूक ही अमेरिका, इंग्लंड, इस्रायल आणि युरोपातून होणार आहे असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं। आणि या कंपन्यांचे सामंजस्य करार हे दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या जागतिक परिषदेत संपन्न झाले। हे सामंजस्य करार होण्याआधी कंपन्यांसोबत प्रोत्साहनाबाबत चर्चा सुरू होती अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे। आता निवडणूक आयोगाची सुनावणी पुन्हा लांबणीवरती पडल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचं काय होणार असा सवाल उपस्थित होतोय। उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत 23 जानेवारीला संपणार आहे आणि त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालाय। शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबत पुढची सुनावणी 30 जानेवारीला होणार आहे तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत त्याआधीच म्हणजेच 23 जानेवारीला संपतेय। तर पक्षांतर्गत प्रक्रियेसाठी संमती द्या किंवा मुदतवाढ द्या असं ठाकरे गटानं निवडणूक आयोगाला सांगितलं होतं। मात्र त्यावरही निर्णय झालेला नाही, त्यामुळे 23 जानेवारीला मुदत संपल्यानंतर नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ही कायदेशीर आणि घटनात्मक आहे। आमचे तर ते पक्षप्रमुख आहेतच, ते मान्य करायला कोणाची काय कायद्याने परवानगी लागत नाही। ही कायदेशीर प्रक्रिया फक्त पूर्ण व्हायची आहे, ती कदाचित या सगळ्या निर्णयानंतर होईल, कदाचित तोपर्यंत हा निर्णय तसाच चालू राहील। पुढची बातमी छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच होते असा पुनरुच्चार अजित पवारांनी केलाय। कुणीही कितीही म्हटलं तरी माफी मागणार नाही संभाजीराजे असं देखील अजित पवार म्हणालेत आणि ते सांगलीतल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलत होते। आणि त्यातच सगळं आलं असं म्हणजे स्वराज्य रक्षक यातच सगळं आलं असं अजित पवार म्हणालेत, त्यामुळे माफी काही मागणार नाही असं सांगलीतल्या कार्यक्रमात अजित पवार म्हणाले। बोलत असताना कधी एखादी गोष्ट घडते परंतु आपण लगेच दुरुस्त करतो। आपल्याला जी गोष्ट पटते ती आपण लगेच तिथं यस म्हणून टाकतो, परंतु कुणी उठून सांगितलं की माफी मागा, माफी बिफी मागायला मोकळा। स्वराज्य रक्षकच आणि स्वराज्य रक्षकामध्ये सगळे येतं। राष्ट्रवादी काँग्रेसचे राबोडी विभागाचे माजी नगरसेवक तथा ठाणे महानगरपालिकेचे गटनेते नजीब मुल्ला यांच्या वाढदिवशी ठाण्यामध्ये लागलेले बॅनर चर्चेचा विषय ठरलाय।
नजीब मुल्ला बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात आणि त्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी नजीब मुल्लांच्या वाढदिवसाला हजेरी लावली आणि नजीब मुल्लांसाठी कविता सादर केली। ही कविता सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। तुझा मार्ग तुला ठरवण्याचा अधिकार आहे का नाही? ठरव आता उलट्या नादात बसायचं, उलट्या नादात बसायचं की या महाराष्ट्रामधील एक सुंदर नेता म्हणून दिसायचं, उलट्या नादात बसायचं की या महाराष्ट्रातील सुंदर नेता म्हणून दिसायचं। मुंबईमध्ये जे काही बॅनर्स लागलेले आहेत ते राष्ट्रवादीचे 6 ते 7 नगरसेवकांनी लावलेले आहेत। त्यांनी नेता म्हणून आमचा फोटो छापलेला आहे, त्यामुळे आम्हाला आनंद आहे। परंतु ते लावणारे नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत, राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत आणि नजीब मुल्ला मोठा व्हावा, नगरसेवकाचा आमदार व्हावा ही आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे। पुढची बातमी बागेश्वर धाम इथले धीरेंद्र कृष्ण आणि अन्निसा यांच्यातला वाद वाढतच चाललाय। श्याम मानव यांना इतर धर्मातील अंधश्रद्धा दिसत नाही, हिंदू धर्मियांच्या भावना दुखवण्याचं काम ते करतात। माझं त्यांना चॅलेंज आहे, त्यांनी इतर धर्मातील अंधश्रद्धा बाहेर काढावी। श्याम मानव यांना बघून कुत्र देखील घाबरत नाही, मग महाराज कसे घाबरणार, असं भाजप आमदार मोहन मते यांनी म्हटलंय। अनिस आणि बागेश्वर धाम यांच्यामधला वाद जो आहे तो दिवसेंदिवस वाढतोय। काल या वादामध्ये जे आहे ते विश्व हिंदू परिषदेने उडी घेतली होती। आता भाजपचे आमदार आणि या सगळ्या कार्यक्रमाचे आयोजक मोहन मते यांनी श्याम मानव यांच्यावर काही आरोप केलेले आहेत, ते स्वतः आपल्यासोबत आहेत। भाऊ, तुम्ही काल श्याम मानव यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते, काय नेमके हे आरोप आहे आणि काय तुमची मागणी आहे? श्याम मानव हे अनिसचे सर्वा यांनी सीपीला पत्र दिलं, आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। मुळात असं आहे की श्याम मानवांना माझा प्रश्न आहे की आजपर्यंत तुम्ही अन्य धर्मांच्या कुठल्या श्रद्धास्थानावर गेले, कुठल्या लोकांच्या तिथे तुम्हाला अंधश्रद्धा दिसत नाही? फक्त हिंदू धर्म सनातनी यांचाच तुम्हाला फक्त अंधश्रद्धा दिसते का? मुळात असं आहे की माझं त्यांना चॅलेंज आहे, त्यांच्यात जर हिंमत आहे ना त्यांनी अन्य श्रद्धास्थानी अन्य धर्मांच्या श्रद्धास्थानी जावं, त्यांची अंधश्रद्धा बाहेर काढावी, तर मी त्यांना मानीन। खऱ्या अर्थानं आतापर्यंत मी अनेक लहानपणापासून त्यांचं वाचतो ऐकतं। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव काय केलं, तुला कोणते दिवे लावले? मुळात असं आहे की तू सांगतो का माझ्यामुळं बागेश्वर धामचे गुरुजी पळाले, अरे ती अवकात नाही, साधं कुत्रे पळत नाहीत तुला पाहून। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की त्यांनी आताही थांबले नाही तर उद्या हिंदूंनी काल ज्या पद्धतीनं विश्व हिंदू परिषदेने आंदोलन केलं, उद्या संयम सुटला तर कायदा हातात घेतल्याशिवाय कार्यकर्ते राहणार नाही, याची त्यांनी खबरदारी घ्यावी। मला असं वाटते अशा प्रकरणात उडी घेऊन स्वतःचं महत्त्व सिद्ध करणं याला काही अर्थ नाही। तुमचं महत्त्व काय जगाने पाहिला, महाराष्ट्राने पाहिला आहे, तुमची काय लायकी आहे हे सगळ्यांना माहीत आहे। त्याच्यामुळं त्यांनी आता याच्यापासून दूर व्हावं एवढीच माझी अपेक्षा। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय मांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यातल्या टेंभी नाका इथल्या जैन मंदिरामध्ये गेले होते आणि यावेळी जैन धर्मगुरू यांनी राज ठाकरेंना उद्देशून एक मोठं विधान केलंय। तुमच्यामध्ये बाळासाहेबांची छबी दिसते, आम्हाला अखंड भारत हवाय, काश्मीरचा पाकिस्तान सुद्धा आम्हाला हवाय आणि हे काम फक्त तुम्हीच करू शकता, असं जैन धर्मगुरूंनी म्हटलं। बाळासाहेबांनी जशी भूमिका बजावली तशी भूमिका तुम्ही बजावा, बाळासाहेबांसारख्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत, असं त्यांनी सांगितलं। फक्त माझे दोनच शब्द आहेत, आसमान से आकर एक फरिश्ते ने बताया है, आसमान से आकर एक फरिश्ते ने बताया है, बाळासाहेब का ही रूप राज ठाकरे में पाया। आणखी अशाच काही महत्त्वाच्या घडामोडी घेऊन आम्ही लगेचच परत येतोय, एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय, पाहत राहा न्यूज 18 लोकमत। आणखी एक मोठी आणि धक्कादायक बातमी सिंधुदुर्गातून। किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी आलेल्या साताऱ्यातल्या काही महिला पर्यटकांनी तिकीट देणाऱ्या ग्रामपंचायतीच्या महिला कामगारांना मारहाण केली। साताऱ्यातल्या 40 महिला पर्यटक या ग्रुपनं या सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आलेल्या होत्या।
या पर्यटक ग्रुपकडून आधी तिकिटावरनं दादागिरी करण्यात आली, दमदाटी करण्यात आली आणि त्यानंतर या ग्रुपनं 2 महिला कर्मचाऱ्यांना मारहाण देखील केली. सिंधुदुर्ग किल्ल्यावरती वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीतर्फे पर्यटकांकडून कर आकारणी केली जाते आणि साताऱ्यातल्या या पर्यटकांकडे कराची मागणी केली असता त्यांनी तो देण्यास नकार दिला. किल्ला पाहून झाल्यानंतर या महिला पर्यटक पुन्हा कर वसुलीच्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी वसुली करणाऱ्या महिला कामगारांची हुज्जत घालत मारहाण केली. पैसे मागितल्याच्या रागातून ही मारहाण झाली. नाव घेत नाहीये. पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरात हातात कोयते घेऊन गुंडांच्या टोळक्यांनी हैदोस घातला आणि या टोळक्याने कोयता तलवारींनी गाड्यांची तोडफोड केली. गुरुवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली आणि त्यामुळे स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.